आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यातील विल्होळी परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित दाम्पत्याला अटक करण्यात यश मिळवले आहे। 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणात सूरजकुमार मोहनलाल सोलंकी या तरुणावर अज्ञात महिला आणि पुरुषाने लोखंडी कोयता व दगडाने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते। मोबाईलवरील वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती। या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली। तपासादरम्यान या प्रकरणात एका महिलेसोबत वाद असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी संशयित साधना हनुमंत शिंदे आणि तिचा पती हनुमंत शिंदे याला नाशिक अहिल्यानगर सीमावर्ती भागातून ताब्यात घेतले। चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून सूरज सोलंकी हा साधना शिंदेला ब्लॅकमेल करत अनैतिक संबंधाची मागणी करत होता। या त्रासातूनच दोघांनी मिळून त्याला विल्होळी येथे बोलावून प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत गुन्हा उघडकीस आणला आहे।